नक्कीच नक्कीच आमचे विश्व हिंद परिषदचे मलंगड प्रमुख जयदास शेठ मात्र यांच्याकडनं आयवा केससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅडलक टीम कुंभारली. एक सोपं लक्ष होतं मात्र बॅटिंग झाली नाहीये. हेच झालं होतं टीम नेवालीच्या विरोधात. स्टार खेळाडू क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात, या आपल्यालाही सहनही कराव्या लागतात. नेवाळीच्या विरोधात हेच झालं. मॅचच्या पहिल्या डावामध्ये नेवाळीला बॅटिंग झाली नव्हती मात्र तरी नेवाळी टीमने घाम गाळलं. गोलंदाजांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र मॅच परिवर्तन झाली आहे. पहिली फेरी ते संपली, साखळी संपली. दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करणार त्या दोन्ही टीम गावदेवी बुर्दुलच्या विरोधात भूषण पाटील लेफ्ट आर्म मोठा बॉलर आणि काय फिल्डिंग आहे. टीम गावदेवी बुर्दुल ही मॅच अशीच सोडणार नाहीये. मागील मॅच मध्ये पहिला विजय भूषणला पहिल्या स्पेअर मध्ये मार पडलं होतं. पहिल्या 12 मध्ये 37 बनल्या होत्या मात्र येणाऱ्या 18 मध्ये 35 डिफेन्स केल्या होत्या. तिथे मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये आपल्या स्वतःच्या तर तिथं भूषणने कमबॅक केलं होतं. हे खेळ आहे ऐवाके स्टेडियमचे जयदास शेठ मात्रे यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक काही प्रेक्षण आहे. यावेळेस चेंडू पहा ओळात हा खुल्या गाडात खेळाडूचं हे दृश्य असतं. इथे वाचला मी तर म्हणेन डायरेक्ट हिटने परतावा लागला सगळं. तर मात्र जिथे ढीट दिली ते दुहेरी धाव आली आहे. टीम एलेक्स 11 खोणी ही मॅच खूप टाईट आणि फाईट पाहायला मिळेल कारण टीम खोणीने देखील नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो ही मॅच जरी पहिल्या ओव्हरमध्ये भूषण आहे, येणारे 2 बॉलर आहेत याच अनुषंगाने फलंदाजी करतोय टीम एलेक्स 11 खोणी. हा टप्पा आहे वळवण्याचं होतं मग व्हॅरिएशन पहा विविधता आहे भूषण मध्ये. स्लोबर ठेवलं चेंडूला, लेन बदल, टॉस केला. का खुल्या गाड्यात मला बॉलर्स म्हणून घेतलं जातो ह्याच नृत्यनाट्य ह्या प्रकाश दिल जय बोळे क्रिकेट संघ मात्रेपड आयोजित स्पर्धेतील आज 4थी रजनी आहे. ते मात्र दुसऱ्या फेरीमध्ये यावेळेस मात्र पहिल्या स्पेल मध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना कारण ते ही मॅच वेगळी होती आणि ही मॅच वेगळी आहे. टपाल फिल्टर भूषण हा चेंडू देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल आमचे विश्व हिंदू परिषदचे मलंगड प्रमुख जयदास मात्रे यांच्याकडनं एवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच प्रेक्षकांना एक 100% एक चांगलीच परभणी आहे. 500 रुपये एवा कॅच देऊन जाईल तुम्हाला पर नाईट. हा फटका चांगला आहे इनसाइड आउट मात्र दूरवरनं दीपक गवस पुढे आलाय आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजा केल. पहिला धक्का यावेळेस मात्र रोहित ठोंबरे मैदानाच्या बाहेर. एक्सेलेंट टीमला नाही येत सांगे संयम महत्वाचा आहे. तुम्हाला एक पार्टनरशिप 1 डाऊन साठी आलेला मागील मॅचचा हिरो ज्या 79 म्हणल्या होत्या ना तिथे माळीच्या बॅटमध्ये राकेश माळीने 37 बनवतं. राकेशला तर तोच डाव स्वीकारावा लागेल कारण अगेन्स्ट टीम बुर्दुल आहे. गावदेवी बुर्दुल पहिल्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा खेळ वेगळा असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. दुसऱ्या फेरीमध्ये गावदेवी बुर्दुलचा जो गेम आहे तो दुगने रफ्तार से बढ़ता है भाई. तो इस हिसाब से अब बल्लेबाजी करनी होगी. सध्या तरी माळी साठी पहिलाच बॉल माली पेश करेल. भूषणच्या विरोधात पहिल्याच चेंडूला टार्गेट करू शकणार नाही. यावेळेस रफ बॉल फेकला. ही विविधता आहे भूषणची. भूषणचा पहिला ओव्हर संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा झाल्यात एकाकडेच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. चला तुम्हाला 15 मिनिटं आहेत लक्ष असू द्या. टीम गावदेवी बुर्दुल 15 मिनिटात मध्ये एक फिल्डर आतमध्ये असेल सुधीर महेश त्यांच्यानंतर भूषण अजय देखील आहे. अजय बॉम्बेने देखील मागील मॅचचा हिरोच अजय बॉम्बे होता जिथे मात्र 2 झटके झटपट लागले होते. तिथे अजय बॉम्बेच्या पहिल्या 2 बाउंड्र्या तिथेच मॅच चालू झाली होती टीम गावदेवी बुर्दुलला आणि तिथे अजयची बॅट बोलली टीमसाठी
आणि चांगली फलंदाजी अजयने केली होती. मात्र इथे तिथेच ते खेळाडूच आपल्याला पाहायला भेटतात सध्या तरी. माली आहे नॉन स्ट्राईक नाही. मॅच अजूनही काही संपलं नाहीये. पहिल्या डावातील पहिलाच षटक संपलाय आणि आघाडीचा खेळाडू एक खेळतोय, एक गेला असला तरी मात्र माली गेलाय त्याच्या सोबतीला. मागील मॅचचा हिरो या मात्र या मॅच मध्ये तुला आतषबाजी आक्रमकता सिद्ध करावी लागेल. तुम्हाला किमान 50-55 धावा, कारण तुमच्याकडे देखील बॉलिंग चांगली आहे. त्या अनुषंगाने ही मॅच चांगलीच पाहायला भेटेल. आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी लढाई म्हटलं तरी वावडे ठरत नाहीये. हाही बॉल मागणं फिरवत असताना बॉलिंग मार्क मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आदर्श पाटील. रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. लक्ष प्रोफेशनल अंपायर्स आमचे पंच येतील आणि निर्णय देतील आम्हाला. या एक मिनिट सर. रिव्ह्यू कसला कोण आहे? तिसरे पंच, तिसरे अंपायर्स सचिन म्हात्रे. सचिन दा जेवतोय सध्या. एक मिनिट. तर धनंजय सर आपण स्वतः या. जे काय असेल ते निर्णय आपण द्यायला लागेल. वाईट साईड रिव्ह्यू आहे फलंदाजाचा. चेक केलं जाईल इथे. रिव्ह्यू एकच आहे. दोन्ही टीमला इथनं देखील सूचना असतील तुम्हाला. दोन डावामध्ये एकच रिव्ह्यू आहे. एकदा तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला की तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू आहे का? थांब थांब थांब. आमचे स्वतः आयोजक आहेत. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल वाईट दर्शवत आलाय. खराब दर्शवत असताना इथे मात्र राकेशने घेतलेले निर्णय कुठेतरी टीमला. हॅलो 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 बस. चला वेळ वेळ महत्वाची आहे. जसं टीम मीटिंग नको प्लीज. महेश चला. सुधीर असू द्या, कारण आयोजकांनी निर्णय दिलाय. असू द्या, वांधा नाही. हो बोल. तर आपण पाहू शकाल बॉलर तयार आहे. आदेश बॉल समोर. सुधीर आहे, वेट करतोय. ओ स्वतःच कंट्रोल उचललाय, फेकलाय. एकावरती थांबल दुसऱ्या धावेसाठी. ओ आणि इथे मात्र दुसरी धाव. डायरेक्ट हिट लागलीये. परतावं लागेल, माघारी यावं लागेल. बिग विकेट. मागील डावामध्ये देखील अजय स्वस्तात परतला आणि हा विस्फोटक खेळाडू स्वस्तात बाद होताना आणखी एक मोठा धक्का टीम एलेक्स 11 गावदेवी खोनी बी टीमला. तर ती विकेट गेली आहे. मागील मॅच मध्ये असाच बाद झाला होता. अजय स्वस्तात बाद झाला. अजय एक विस्फोटक खेळाडू आहे. अजयला या डावात हे नाराज राहावं लागलं स्वतःला. मात्र जिथनं अजूनही माळी मैदानावरती आहे. माळी ह्या मॅच मध्ये तुम्हाला 50 तुम्ही संघर्ष करू शकता. टीम गावदेवी बुद्रुक समोर 50 टार्गेट झाले. मॅच चांगली पाहायला मिळेल, कारण प्रेक्षक देखील भरपूर सारे आहेत आणि ह्या मॅचला एन्जॉय करत असताना सध्या तरी आदेश लेफ्ट आर्म टप्पा वळवलाय डीप मध्ये. पंचांनी तर चकमकलंय चेंडूला. मात्र फिल्डर डीप मधला पहिल्याच ऍक्शन यावेळेस मात्र पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचल फेक करतो तो, पण सिंगल आली आहे स्ट्रायकरला. माळी बऱ्याचशा वेळाने अपेक्षा जय काय आहे ते काय करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. सध्या तरी बॅकफुट वरती आले टीम खोणी.
हा देखील पेंडू दूरवरनं खेळायचा होता, मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कोणता संवाद येत नाहीये. डॉट बॉल. प्रेशर आहे, प्रेशर असेल, मात्र तिथनं तुम्ही स्वतःला सिद्ध करा, निर्णायक बनवा. हे मॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ही लढाई टीम गावदेवी बुर्दुलच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला मॅचच्या पहिल्या डावामध्ये धावा चांगल्या बनवायच्यात, हेच तुम्हाला स्वप्न पाहायचे आणि पाहत राहावं लागतील, कारण ही मॅच भरपूर मोठी मॅच आहे. सध्या तरी दोन्ही टीमसाठी संघर्ष करतायत दुसऱ्या फेरीत. हा फटका उडवलाय, बघता उंच गेलाय, सुधीर पाटील पुढे सरकलाय, टीमचा लीडर, आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज राकेश माळीचा खेळ. बिग विकेट. टर्चने केली पहिल्या, आता तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आदेशला बघतोय, आणि याच दरम्यान आपण ते नवीन बॅट्समन होते मैदानावरती, जालेंदर जालेंदर मात्रे ठोंबरे, कन्फर्म नाव सांगा. यस यस, काय वाईट बॉल आहे. पहिला बॉल डॉट आहे, पहिला बॉल वाइट है ना. ओके ओके, होता है, नया है बंदा, नया है स्कोरर, चलता है. वेट केलाय, फटका चांगला आहे यावेळेस दर्जेदार, पहिला ब्लास्ट, षटकार. तर धन्यवाद धन्यवाद. असू द्या, खेळ पास करायचा पण लक्ष असू द्या, मॅच फक्त खेळाकडे लक्ष. स्कोर 14 आणि हो हो नक्कीच, फर्स्ट सेशन मध्ये कॅच घेतली तरच पैसे मिळतील, लक्ष असू द्या. अवॅकॅससाठी दुकानकडनं तिला रिले कॅचसाठी पैसे नाही, लक्ष असू द्या. इथे मात्र अवॅकॅससाठी फक्त एकानेच घ्यायला पाहिजे ती कॅच, एकाच्या हातात दुसऱ्याकडे जाऊन गेली तर ती कॅच पकडली जाणार नाहीये. यावेळेस बॉल, बॉलर तयार आहे. ओ फटका चांगला आहे, आवाज मधुर आहे बॅटचा, आसमानात आसमानाला मान देणारा हा षटकार. ऐवाद सेल टिपलाय तर आमचे आणि हे हे जयदेव दादा या इथे, आपण आपलं पारितोषिक आपल्याकडनं 500 रुपयाचा नक्कीच. हा ही फटका चांगला आहे, मॅग्निफिसंट, दर्जेदार, रुबाबदार, सो क्लास चेंडू पहिल्याच टप्प्यावरती दीपक अबर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉलच्या बाहेर चौकार.
आक्रमण झाली तिथे डाव सांभाळला होता, तिथे कुठेतरी मी आलोय हेच दाखवताना बॅट्समन जालेंदर ठोंबरे ऑन फायर. मागील 3 चेंडूमध्ये 16 एक हाती वसूल करून दिल्यात. बॅक टू बॅकचा हा तिसरा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटला. हल्ले सोडले जातात. हा चेंडू वेट करून कॅच होतो, तळलाय बॉडीवरती जाऊन, तोपर्यंत सिंगल थांबत नाहीये. एकूण सिंगल बरोबर स्कोर कार्ड पोहोचलाय तो 25 वरती. सध्या तरी अविवा कॅचच्या कॅच काय नाव, ध्रुव मात्रे मॅन फ्रॉम खोणी, आणि पाचशे अविवा कॅच टिपलाय तर कोणाच्या तर सुनीलदादा पाटील यांना मी यावेळेस फटका, यावेळेस झेल टिपलाय. हा बॉलर पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती येईल का, महत्वाचं फ्रंट असेल. मग सध्या अजून काही बॉल शिल्लक आहेत, 45 पर्यंत पोहोचावे लागेल, कारण टीम बुर्दुल ला एकतर्फा मॅच खेळा आवडत नाहीये सातत्याने. टीम बुर्दुलच्या विरोधात अशा बऱ्याचशा दुसऱ्या तिसऱ्या फेरीमधल्या मॅची अंतिम षटकापर्यंतच आम्हाला पाहायला मिळतात. हे देखील एक क्रिकेट खेळाचं त्यांच्या बरोबरीने चाललेलं समीकरण आहे. वेग भरपूर रनअप घेताना सुधीर पाटील ॲज अ लीडर. ओव्हर पिच मात्र गॅप आहे की पाहावं लागेल. दूरवर 2 फिल्डर पुढे सरकलेत. फिल्डिंग चांगली आहे, मात्र 2 थांबू शकणार नाहीयेत. रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये चांगलं आहे. एकूण धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. काही बॉल अजूनही शिल्लक असलेल्या ओव्हर मधले 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा झाल्या त्या एकूण 27, 40-42. हा फटका फसलाय. महेश पाटील पुढे जर कोण टिपलाय झेल संपलाय. फलंदाज लागलेला हा 5वा धक्का. एकूण 5 खेळाडू बाद झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. निर्णायक शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. धावा बनल्यात त्या 27. शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स येतील आणि किती टार्गेट देईल टीम खोणी हे पाहावं लागेल. 27 रन. शेवटचा ओव्हर टार्गेट सेट 2-3 मोठे फटके, एक सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. अलेक्स 11 गावदेवी कोणी बी टीम 42-43 संघर्ष करेल, कारण दुसरी फेरी आहे. आणि या प्रकाश ज्योतात आपण बघू शकतो संध्याकाळचा रात्रीचा हा सत्र आहे. आणि जवळजवळ खरं 11 वाजलेत रात्रीचे, म्हणजेच क्लायमेट षटकाराची शक्यता कमी आहे. मध्ये तिथे चेंडू अखेरीस तुम्हाला 7-8 धावा जरी एक्स्ट्रा असल्या तरी ती धावसंख्या तुम्हाला संघर्षाची असेल. कारण मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये तर खूप कठीण होतात. लो स्कोरचा मॅच आणखीच पहिली 2 षटके महत्वाची असतात. सध्या तरी स्ट्रायकरला फलंदाज जालेंदर, मिडल ऑर्डरचा खेळाडू जालेंदर ठोंबरे. स्ट्रायकरला हे फटका हा फसलाय. पुढे खेळाडू खेळ सुटला, मात्र चेंडू थांबला. धावा काही थांबतील, कारण पडल्यानंतर चेंडू आउटफील्ड मागच्या बाजूला फास्ट असतो. कोणताही असो, कारण मागच्या बाजूला चेंडू झटपट निघत असतो, तिथं धावा याची शक्यता असते. धावांची गरज आहे खऱ्या अर्थाने टीम खोणीला. समीर पाटील, ओ हा चेंडू पाहावा लागेल. दुर्वर्ण फील्ड पुढे सरकला. पहिली कंप्लीट वेगाने दुसरीचा साठी सरकून आला सचिन. डायरेक्ट हिट साठी महेशने चेंडूला सोडला होता, आसपास न गेलाय. काय
नो बॉल नाही ना. अंपायरचा रिव्ह्यू आहे. यस अंपायरचा रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. असू द्या बरोबर आहे. आमचे प्रोफेशनल कोणत्या खेळाडू अन्याय होऊन देणार नाहीत. असू द्या चेक केलं जाईल. या सर आता सचिन सर. फेअर 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 चांगला बॉल आहे हा देखील. मात्र इथनं अजूनही वेळ गेली नाहीये. या षटकात 2 टोले काम जमू शकतो. डॅमेज चांगला आहे. सामना मोठा आहे. कोणीच्या विरोधात बुरदुल म्हणजे मॅच चांगलीच पाहायला मिळत आल्यात आतापर्यंत आम्ही. हा चेंडू आत्मविश्वास फलंदाजाला सोडलाय. फलंदाज यस हे सिद्ध होते त्याचा आत्मविश्वास. वाईट बॉल खराब बॉलने धावपळक पुढे सरकत असताना एकने धाव संख्या 31 वरती स्कोर कार्ड बघतोय आपण. 31 धावा बनल्यात. पहिला डाव आहे. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना एक सन्मानजनक ओर बनवला. हाई बॅटचा कडा घेऊन 2 फिल्डर पुढे सरकले वेगाने. काय मेहनत केली जाते टीम गावदेवी बुर्दू संघाच्या खेळाडूंना. बाप चेंडू पडायच्या आधीच पुढे गेला होता. मागचा फिल्डर अगदी भरपूर मागे आहे. फर्स्ट स्लिप भरपूर मागे आहे आणि बॉल जसा पडला तसा पुढे सरकला. म्हणजे आधीच पुढे सरकला म्हणून हा बॉल भेटला आणि हा धावा कुठेतरी थांबल्या. आधी आभी होता मला वाटतं. आभीच आहे ना. हा फटका समोर लॉंग ऑफला. फिल्डर ऑन दी स्टिक. अगदी खडतर प्रवासात जे संघर्ष असतो ना ते करण्याची बेल आली टीम खोनीला आणि करावं लागेल. एक टोला आलाय. आणखी एखादा टोला येईल तर धावसंख्या चांगलीच बनू शकतो. हा चेंडू हा फटका पहिली वेगाने कंप्लीट केली. दुसरीची माग आहे मात्र दुसऱ्यासाठी भरपूर वेगाने आलेत. प्रचंड वेगाने आणि 2 धाबा इथे कंप्लीट केल्या. चेंडू थांबवला गेलाय. आज महेश पाटीलकडे भरपूर वर्षाचा अजून प्रॉपर ॲज अ ओपनर स्ट्राईक हँड हे सातत्य राखण्याचा जरा अति विक्रमी खेळाडू या मलिंगड परिसरातनं. हे विक्रम जर आपण विचार केला तर ॲज अ ओपनर म्हणून महेश पाटीलपेक्षा आणखी वेगळा कोण नसेल. कारण त्यांनी सातत्य राखलाय स्ट्राईक हँडलाच. सातत्य 13-14 वर्षातून जास्त असेल. महेश भरपूर वर्ष टीमसाठी खेळतो. व हा चेंडू पाहावा लागेल. डायरेक्ट हिट दिली आहे. फलंदाज बाद आहे मात्र हा चेंडू भीमर आहे. खराब दर्शवला अंपायरने. बाय नो बॉल आहे मात्र विकेट आली. एक धाव येईल इथे मात्र फलंदाज बाद. छत्तीस धावा. विवेक हा बॉल समोर लॉंग ऑनला. फिल्डर थोडासा फंबल. एक एक धाव महत्वाची आहे. दुहेरी आली. पुढे सरकत असताना 38 आसपास 40 गाठत असताना मात्र इथे सांघिक 4 षटकांचा खेळ डावी ते संपला. टीम ॲलेक्स 11 गावदेवी खुणी बीचा मात्र 38 धावा संपला. नेक्स्ट मॅच असेल शिरोलीच्या विरोधात देवेन 11 चिंचोली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या इनिंग ब्रेक्स मध्ये आणि इथे तुम्हाला 39 लक्ष असेल. दोन्ही या कॅप्टन्स. चला चला दोन्ही कॅप्टन्स या आता. चला शेवटचा पुकार आहे दोन्ही टीम्सला. पटकन यायचं आपण.
दुसरी लढत आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला गावदेवी शिरोली संघ त्यांच्या अगेन्स्ट देवेन इलेव्हन जय हनुमान चिंचोली संघाचे दोन्ही कॅप्टन आमच्या पोहोचतात. सेकंड मॅचचा आपण टॉस तिथे करणार आहोत. तर नक्की सेकंड मॅच आपण टॉस करतोय. अभिनंदन दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला गावदेवी शिरोली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. देवेन इलेव्हन जय हनुमान चिंचवली संघ टॉस केला जातोय. उल्हास मडवी संदेश असतील आमचे कॅप्टन आहेत. टॉस केला जातोय. त्या सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. हेड इज द कॉल उल्हास मडवींचा आणि हेड इज कॉल आलाय आणि बॉल फर्स्ट आणि इथं टॉस जिंकलाय टीम गावदेवी शिरोली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलाय टीम जय हनुमान देवेन इलेव्हन जय हनुमान चिंचवली या संघाला. तर नेक्स्ट मॅच आपल्याला बिग बॅटल पाहायला मिळेल आणि तत्पूर्वी आपण मॅच कडे बोलूया. एका बाजूला मॅच रंगतीया अलेक्स इलेव्हन गावदेवी खोणी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी बुर्दुल संघ. नक्की सुस्वागतम पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा आणि ते उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच सर्व क्रिकेट खेळाडूंचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहे जय भोले क्रिकेट मंडळ आयोजित स्पर्धा आपण डे नाईट स्पर्धा एन्जॉय करतायत आणि आजचा मलंगड विभागाचे आजचे लॉट्स आपण पाहताय आणि ही लढत पाहतोय आपण. एका गावदेवी बुर्दुल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय अलेक्स इलेव्हन गावदेवी खोणी बी प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी खोणी संघाने धावा बनवल्या आहेत. 38 धावा आणि 39 धावेचं लक्ष ते बुर्दुल संघासमोर उभारला. मॅचला होते सुरुवात आणि दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट आणि मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहे सलामीची जोडी आपण पाहतोय. महेश पाटील आणि अजय बॉम्बे मागच्या मॅचचा हिरो आणि पहिला P1च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. हेमंत ठोंबरे मायनॉरिटी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होता. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल वेगवान आहे फक्त दिशा दिल्या चेंडू शतक आहेत तिथे प्रोटेक्शन चेंडू अडवतील फेकतील सिंगल आलिया. 39 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करतोय अजय बॉम्बे मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो हा रिटर आहे टीम गावदेवी बुर्दुल संघाचा. नाईट रजनी आपण एन्जॉय करतोय. अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेचा फटका सुरेख आहे. अजय बॉम्बे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पेटलाय. ठोकलाय पहिल्या चेंडूवरती धन धन करीत षटकार. काय फटका सजवला अजय बॉम्बे नावाचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिला. पहिल्या फटक्यावरती मात्र प्रभावित केलाय. आता इथं षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. क्लास आहे अजय बॉम्बेकडे आणि तो क्लास मध्ये आतमध्ये पेश केला आहे. मिटी विकेटच्या दिशेने मात्र हा षटकार आलाय. इथनं स्पीडअप करा आपण जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघ
कोणत्याही संघाला इथनं मात्र त्या स्पर्धेला काळबोट लागला नाहीये. वेगवाने वेगवाने आणखीन एक तडाखा, चेंडू हवेशी वळसात करत निघून चाललाय. आणखीन एक दमदार माइट हिट, A1 कॉलनी जय बॉम्बेच्या बॅटमॅन नाही तो हा सलगचा दुसरा षटकार. अप्रतिम फटकेबाजी अजय बॉम्बे, एकदम मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला अजयला आणि त्याचं प्रत्युत्तर या सामन्यामध्ये देतो. 39 धावेचं टार्गेट आहे आणि लवकर सामना संपवेल. ज्या प्रकारची फलंदाजी जर अजय बॉम्बेच्या बॅटमधनं केली तर नक्कीच हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न आता अजय बॉम्बेचा सुद्धा असेल. आयोजकांचा वेळ नक्कीच वाचवेल अजय, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय. 21 चेंडू आणि 26चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती हेमंत ठोंबरेला पाहतो आपण. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा आला तर कार्पेट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव कंप्लीट झाली आहे, सिंगल आली आहे. आता मात्र इथनं षटकाराचं उत्तर सिंगल मध्ये आलंय. सिंगलने धावचा फलक पुढे सरकेल. धावफळीत धावा त्या डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 20 चेंडू 25 धावेची गरज आहे. आणि ज्या जी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून एन्जॉय करतात प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. क्वालिटी प्लस क्लिअरिटी आपण सातत्याने पाहतोय. ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली गेली आहे. नेक्स्ट बॉल, खोलवा टप्पाचा चेंडू व्ही मध्ये फटका कनेक्ट केलाय. प्रोटेक्शन आहे तिथे, थोडेसे फंबल, सिंगल एकवडली गेली आहे. एकेकी धावेची किंमत मैदानाच्या आतमध्ये मोजावी लागते टीम अलेक्स 11 गावदेवी कोणी बी संघाला. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 80 धावा बनवल्या होत्या. नेक्स्ट बॉल असेल, मोठा फटका लॉक करायचा होता. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय डेफिनेटली हिट, दांडी गुल, पुढचा दरवाजा बंद, मागून झाली आहे चोरी, विकेटचं पतन. अजय बॉम्बे बॅक टू पवेलियन. चला इथनं कोणी संघ आपण स्पीड अप करा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या षटकाला 5 मिनिटाचा वेळ आपण अवधी खर्च केलाय आणि इथं कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी आमच्या आयोजकांची इच्छा. अजय बॉम्बे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय अजय बॉम्बेचा, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये गणाट नंबर 3 वरती सुधीर पाटीलला पाहतोय आपण. नक्कीच अजय बॉम्बेचे फलंदाजी आपण पाहत होतो. 2 षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले, असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल. नक्कीच मॅच बॉल आपल्याला मिळाला नाहीये, त्यामुळेच नक्कीच अजय बॉम्बेची विकेट मात्र कॅरी केली आहे गोलंदाजाने. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आणि सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती आता भूषण ठोंबरेला पाहतोय आपण. आता विकरलेले क्षेत्रक्षण पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. कारण मॅनेडेड पॉवर प्लेचं पहिलं एक षटक आपण संपन्न होताना पाहिलं. हेमंत ठोंबरेने फक्त पहिला बॉल मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. आनंद कार्पेट चेंडू चाललाय, चेंडूला उचलतील फेकतील तब्येती. ही सिंगल आली या, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आहे. आणि इथनं अद्याप संघर्ष सुरू आहे टीम गावदेवी अलेक्स 11 कोणी बी संघाचा. पण इथं संघर्षाला पूर्णपणे मात द्यावी लागेल, कारण निर्णायक आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा विचार केला, एकाच कॅलिबरचे संघ आपण पाहतोय आणि आपापली नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडतायत. नेक्स्ट बॉल, वेगवाने चेंडू पॅड वरती आलेला यास पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का गावदेवी बुर्दू संघाला. आता सुधीर पाटील बॅक टू डगआउट.
विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आता सुधीर पाटील मैदानाच्या बाहेर झालेत. नवीन फलंदाज आणि 8 नंबर 4 वरती भूषण पाटील. टीम का साथ ही असली ताकत होती है. अकेला खिलाडी मैच नहीं जीतता, जीतती है तो टीम. तर सर्व खेळाडूंचं मात्र 100% एफर्ट पाहायला मिळतं आपल्याला. आणि आता मात्र विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर झाला सुधीर पाटील. आता बॅक टू पवेलियन. आता नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती भूषण पाटील. आघाडीचा फलंदाज महेश पाटीलला आपण पाहतोय. 3 धावेवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज एंटर झाला डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतोय भूषण पाटील. धावसंख्या धावफलकावरती 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आणि अद्याप गरज आहे तब्बल 16 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. हा सामना जिंकायचा असेल तर टीम बुर्दुल या संघाला. रणप मध्ये अडथळा निर्माण झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू पहिल्या चेंडूला सिंगल आली त्याच्यानंतरची विकेट. भूषण टोमरे कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये आता या सेकंड स्पेल मध्ये. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट बॉल भूषणचा. यावेळेस मोठा फटका लॉक केला. जलदी संधी आहे. चेंडू नोमॅन्स लँड म्हणून ट्रॅव्हल. शतक चेंडूला उचलती फेकतील तब्यात ही. 2 धावा एकवडल्या जातील आता. दोन्ही धावफलक पुढे सरकेल 18 अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. मोठे 2 विकेट पाहिले आपण. अजय बॉम्बेचा विकेट त्यानंतर सुधीर पाटीलचा विकेट. नाईटची रजनी मलंगड विभागामध्ये ही स्पर्धा नामांकित आहे. वर्ष दुसऱ्या. तर येणाऱ्या सीझन मध्ये आपण मंगळूरच्या क्रीडांगणावरती एक नाईटची स्पर्धा पाहणार आहोत. SP चषक 2026 पर्व आपल्या भेटीला येत आहे. मोठा फटका लॉक केलाय. ब्लॉकलचा मारा होता चेंडू. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलती फेकतील तब्यात ही. सिंगल आली या. कॉलिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे मॅच मध्ये. चुकीचं कॉलिंग रनआउटच्या स्वरूपात धक्का लागू शकतो टीमला. तो कशी काही गरज नाही आहे. कारण समीकरण मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू 20 धावा. इथं कंपल्सरी 20 धावा बनवायच्या आहेत. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम अलेक्स 11 गावदेवी कोणी बी संघाने. आणि ते मध्ये चेस करतोय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बुर्दुल संघ. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि सलामीचा फलंदाज महेश पाटील संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. भूषण टोमरे. मोठा फटका. रिकाम्या जागा भरा. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आता आलाय मात्र महेश पाटीलची बॅट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. आघाडीला आलाय महेश. सलामीला आलाय आणि त्याचा परिचय मैदानाच्या आतमध्ये देतोय. चौकारानं आघात केलाय आता मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल भूषण टोमरे तयार होतोय. ह्या वेळेस गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू. चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडला आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. आणि षटक क्रमांक दुसरे संपन्न होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 23. लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलाय ते 12 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 16 धावा. जास्त वेळ घेऊ नका. कोणत्याही संघावरती नाही होऊ देणार नाही या. स्पर्धा अप्रतिम आहे. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मात्र एक बाईट पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला गावदेवी शिरवली त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील. देवेन 11 जय हनुमान चिंचवली हा संघ असेल. टीम कोणी संघाचा विचार केला तर 2 षटकांसाठी तब्बल 11 मिनिटांचा वेळ आपण घेतलाय. तर येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला कदाचित एक क्षेत्ररक्षक हा 4 मिनिटांनंतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कल मध्ये घेण्यात येईल याची नोंद घ्या आपण. ही ओव्हर जर 4 मिनिटांमध्ये आपण संपवली नाही तर मात्र हे चित्र पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती विवेक ठोंबरेला पाहतो आपण. ठोंबरे आणि ठोंबरे कंपनी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आणि इथनं धावा बनवायच्या 12 मध्ये 16 धावा.
मॅचला होतीये सुरुवात. मोठा फटका लॉक केलाय. ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुकी मात्र होणार नाहीये. चुका मात्र पाळताना मिळत नाहीयेत टीम कोणी संघाच्या. आणि इथनं सिंगल आली आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. आता महेश ऑन स्ट्राईक पाहतो आपण. तर राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी शिरोडी संघाने टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारली आहे. आमंत्रित केली आहे. चिंचोली संघाला फलंदाजीसाठी बिग बॅटल असेल. नेक्स्ट मॅच मोठी लढत पाहायला मिळणार आहे. चालू असलेला सामना सुद्धा हा ट्रॅकर आहे. ऑन द कार्पेट व्ही मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला उचलती फेकते. आणखीन एक सिंगल येते आणि आता सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा बनतायत मैदानाच्या आतमध्ये. जरी मोठे फटके आले नाहीये तरी सिंगल डबलने मात्र सामना जिवंत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता समीकरण होण्याच्या उरलंय ते 10 चेंडूने बनवायचे त्या 14 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. एखाद्या गोलंदाजाला इथनं निर्णायक षटक फेकावं लागेल. डॉट बॉलचा इक्विनेशन वाढवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. विवेक ठोंबरे नेक्स्ट बॉल. मोठा फटका हवाई सफर. चेंडू निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा दमदार माहिती हिट भूषण पाटीलच्या बॅट मधनं. इष्टांच्या मागे प्रॉपर फटका सजवलाय. 6 धावा मिळाल्या. 6 धावाने धावफलक खुलं झालाय. 9 चेंडू मध्ये 8 बनवायच्या आहेत. तर निर्णायक षटकचा विचार केला होता पण नक्कीच त्या प्रकारचं गोलंदाजी होत नाहीये. फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न. झेलची संधी. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतात. कॅच ड्रॉप. इथनं चुकी मागात पडेल टीम एलेक्स 11 गावदेवी खोणी बी संघाला. कारण त्याच्या बॅट मधनं षटकार आला होता आणि त्याचा झेल सोडला. अंपायर रिव्ह्यू आहे. बॅटिंग रिव्ह्यू असणार आहे. नो बॉल चेक करायचा. ऑफिशियल पंच आहेत सचिन म्हात्रे सर मानपाम सागाव ऑफिशियल आहेत. दॅट्स इज फेअर डिलिव्हरी. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि आता 6 धावेची गरज आहे. इथनं सामना खुला करण्याचा प्रयत्न मैदानात सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र सरड्यासारखा रंग बदलणार हा क्रिकेट आहे. यावेळेस शॉटॉम्पुल पॉवरफुल विजयी फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी बुद्रुक संघाने. आणि हार्ड लक एलेक्स 11 गावदेवी खोनी संघ. आणि नेक्स्ट मॅच शिरोळी संघ आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा उशीर घेऊ नका आणि या मॅचचा मॅच आपण देऊया.